नवरा मॅनेजर होता. घरी चांगलं होतं. एक मोठं घर, गाडी, सर्व काही होतं. तरी पण ती एका पाणीपुरीवाल्यासोबत पळून गेली. घरासमोर एक पाणीपुरीवाला पाणीपुरी विकत होता. संजना त्याला रोज बघत होती. पाणीपुरीवाला तिच्याकडे एकटक बघायचा. नंतर त्यांच्यामध्ये नवरा वेळ देत नाही म्हणून सुलोचना नाराज होऊन तिच्या घराच्या गॅलरीत बसत होती आणि तिथून तिला तो पाणीपुरीवाला दिसत असे. ती कधी मन झालं तर तिथे जात आणि परत घरी येत. पाणीपुरीवाला मुलगा तिला आता तिथून बघायचा. सुरुवातीला सुलोचना त्याच्याकडे काही एवढं लक्ष देत नव्हती, पण तो पाणीपुरीवाला सुलोचनाला आता रोज पण एकसारखं बघायचा. सुलोचना पण गॅलरीमध्ये असायची. तिने आता पाणीपुरीवाल्याला नोटीस करायला सुरुवात केली. सुलोचनाचा नवरा जेव्हा नोकरीवर जात होता तेव्हा ती तर पाणीपुरीवाला मुलगा त्याची वाट बघत की तो कधी येतो. तो आल्यावर सुलोचना त्याला लगेच घरी यायचा इशारा करायची आणि तो सुलोचनाच्या घरामध्ये. त्यांचा आता रोज सुलोचनाच्या घरी येणं जाणं सुरू होतं. त्या दोघांमध्ये आता जास्त काही चाललं होतं. सुलोचना फक्त त्याचाच विचार करायची. एक दिवस तो जेव्हा सुलोचना सोबत होता तेव्हा पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.